नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण एका अशा प्रकरणाची चर्चा करणार आहोत ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर अक्षरशः खळबळ उडवून दिली आहे. गौतम अदाणी यांच्यावर अमेरिकेत सुरू असलेल्या कायदेशीर कारवाईने आता एक अतिशय नाट्यमय वळण घेतले. सुरुवातीला अटक वॉरंट्स निघण्यापासून सुरू झालेला हा सगळा प्रवास आता थेट अब्जावधी डॉलर्सच्या सेटलमेंट वाटाघाटींपर्यंत येऊन पोचलाय. हा सगळा घटनाक्रम नेमका कसा बदलला हेच आपण आजच्या या विश्लेषणातून अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. थोडक्यात सांगायचं तर आज आपण अमेरिकेतील लाचखोरीचे मूळ आरोप, ट्रम्प प्रशासनाचा खटल्याला कलाटणी देणारा निर्णय, 10 अब्ज डॉलर्सचा बहुचर्चित प्रस्ताव आणि या सगळ्यामुळे भारतात उडालेली राजकीय खळबळ या सर्व टप्प्यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत. चला तर मग सुरुवातीला हे अमेरिकेतील लाचखोरीचे आरोप नेमके काय आहेत ते बघूया. नोव्हेंबर 2024 मध्ये न्यूयॉर्कच्या फेडरल प्रॉसिक्युटर्सनी जो गौप्यस्फोट केला त्यातली आकडेवारी खरंच चक्रावून टाकणारी होती. आरोप असा आहे की भारतातले अत्यंत फायदेशीर असे सोलर पॉवर प्रोजेक्टचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी तब्बल 265 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 2,500 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाला. पण हे सगळं कशासाठी? तर या 20 वर्षांच्या प्रोजेक्टमधून त्यांना 2 अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास 16,881 कोटी रुपयांचा महाकाय नफा अपेक्षित होता. लाचेची एवढी मोठी रक्कम आणि त्यातून मिळणारा प्रचंड नफा यावरूनच या प्रकरणाचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं. आता पहा, या सगळ्या प्रकरणात केवळ एकाच व्यक्तीवर आरोप नाहीये. चार्जशीटमध्ये गौतम अदाणी यांच्यासोबतच सागर अदाणी, विनीत जैन, रणजित गुप्ता, रुपेश अग्रवाल आणि कॅनेडियन इन्व्हेस्टर सिरिल कॅबिन्स यांचीही नावं आहेत. अमेरिकन सरकारी वकिलांचा असा ठाम दावा आहे की या सर्वांनी मिळून ही कथित लाचखोरी लपवली आणि त्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय बँका आणि गुंतवणूकदारांची दिशाभूल करून त्यांच्याकडून तब्बल 29,000 कोटी रुपयांचा निधी उभा केला. हे सगळं ऐकायला एखाद्या थ्रिलर चित्रपटासारखं वाटतं ना, कारण तसंच काहीसं घडलंय. अंतर्गत संवादांमध्ये या अधिकाऱ्यांनी गौतम अदाणी यांचा उल्लेख करण्यासाठी काही अत्यंत गुप्त कोडनेम्स वापरल्याचा दावा करण्यात आलाय. न्यूमेरो उनो, ज्याचा इटालियनमध्ये अर्थ होतो नंबर 1, आणि द बिग मॅन अशा गुप्त नावांचा वापर करून पडद्यामागे हे सगळे व्यवहार चालवले जात असल्याचं कायदेशीर कागदपत्रांमध्ये म्हटलंय. यावरूनच संवादात किती गुप्तता पाळली जात होती हे स्पष्ट दिसतं. पण इथेच या कथेत एक मोठा ट्विस्ट येतो आणि तो म्हणजे ट्रम्प प्रशासनाचा निर्णय. अमेरिकेतील सत्ता बदलाने या संपूर्ण खटल्याची दिशा कशी बदलून टाकली हे पाहणं अत्यंत रंजक आहे. जो बायडेन सत्तेत असताना तिथे फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ॲक्ट म्हणजेच FCPA हा कायदा पूर्णपणे सक्रिय होता आणि याच कायद्याच्या आधारावर हे आरोप दाखल झाले होते. पण डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर मार्च 2025 मध्ये त्यांनी हाच FCPA कायदा चक्क स्थगित केला. परदेशी व्यवहारांमधील लाचखोरीवर नियंत्रण ठेवणारा हा महत्त्वाचा कायदाच स्थगित झाल्यामुळे सरकारी वकिलांच्या मूळ खटल्याचा पायाच अचानक कमकुवत झाला. याच बदलत्या परिस्थितीचा फायदा घेत बचाव पक्षाने एक जबरदस्त खेळी खेळली. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार आपला खटला लढण्यासाठी त्यांनी रॉबर्ट जुफ्रा यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन लीगल टीम नियुक्त केली. आता हे रॉबर्ट जुफ्रा कोण आहेत माहितीये? ते दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांचे वैयक्तिक वकील आहेत. प्रशासनाच्या सर्वोच्च स्तराशी थेट संबंध असलेल्या वकिलाची नियुक्ती करणं ही एक अतिशय विचारपूर्वक आखलेली आणि वजनदार रणनीती होती. या सगळ्या घडामोडींचा वेग जर आपण पाहिला तर तो खरोखरच थक्क करणार आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये फेडरल आरोप दाखल होतात. मग मार्च 2025 मध्ये ट्रम्प प्रशासनाकडून FCPA कायदा स्थगित केला जातो आणि लगेचच पुढच्या महिन्यात म्हणजे एप्रिल 2025 मध्ये बचाव पक्ष थेट डिपार्टमेंट ऑफ जस्टिस समोर आपलं सादरीकरण घेऊन पोहोचतो. एका आंतरराष्ट्रीय खटल्याचा अटक वॉरंटपासून ते थेट सेटलमेंटपर्यंतचा हा प्रवास केवळ 5 महिन्यात पूर्ण होणं हे लिटरली अभूतपूर्व आहे. आणि इथूनच आपण येतो आपल्या तिसऱ्या टप्प्यावर, तो 10 अब्ज डॉलरचा प्रस्तावित सेटलमेंट प्रस्ताव. एप्रिलमध्ये झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत बचाव पक्षाने न्याय विभागासमोर 100 स्लाइड्सचं एक सविस्तर प्रेझेंटेशन दिलं. या खटल्याला पूर्णविराम देण्यासाठी त्यांनी एक भक्कम प्रस्ताव ठेवला. यानुसार गौतम अदाणी 6 दशलक्ष डॉलर्स तर सागर अदाणी 12 दशलक्ष डॉलर्सचा वैयक्तिक दंड भरतील. सोबतच अमेरिकेत 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचं आश्वासनही देण्यात आलं. पण यातली सर्वात महत्त्वाची आणि कळीची अट कोणती होती? तर गुन्ह्याची कोणतीही कबुली नाही. म्हणजेच दंड भरायची तयारी आहे, पण कायदेशीररित्या आपण कोणतीही चूक केल्याचं मान्य केलं जाणार नाही. हाच या वाटाघाटींचा मुख्य गाभा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या 10 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीतून अमेरिकेला थेट काय मिळणार? तर अमेरिकेत निर्माण होणाऱ्या तब्बल 15,000 नव्या नोकऱ्या. हा आकडा आणि ही भक्कम गुंतवणूक अमेरिकन प्रशासनासाठी अत्यंत आकर्षक ठरू शकते.
याच ऑफरमुळे अमेरिकेच्या सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशन म्हणजेच SEC सोबतची तडजोड अधिक सोपी होईल आणि अदानी समूहाला अमेरिकेत पुन्हा आपला व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू करायला मोकळीक मिळेल अशी दाट शक्यता आहे. आता साहजिकच या सगळ्या घडामोडींचे पडसाद भारतातही उमटणारच. तोच आपला चौथा भाग आहे, भारतातील राजकीय आरोप. अमेरिकेत या सेटलमेंटच्या चर्चा सुरू असतानाच इकडे भारतातील राजकारणात मात्र एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर अतिशय गंभीर आरोप केलाय. त्यांच्या मते तडजोड करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी अमेरिकेसोबत ट्रेड डील साईन केली नाही, तर ती अदानी यांना वाचवण्यासाठी साईन केली आहे. एका आंतरराष्ट्रीय कायदेशीर तडजोडीला थेट देशाच्या द्विपक्षीय करारांसोबत कसं जोडलं जातंय हे आपल्याला यावरून स्पष्टपणे दिसतंय. याच राजकीय वादात काँग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनीही काही विशिष्ट दावे केलेत. मोदींनी देशाच्या हिताला प्राधान्य देण्याऐवजी ट्रम्प यांच्या दबावापुढे झुकून एकांगी व्यापार करार स्वीकारला असल्याचा आरोप त्यांनी केलाय. एवढंच नाही तर या सगळ्या पार्श्वभूमीवर 10 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूर अचानक थांबवण्यात आल्याचाही दावा त्यांनी केलाय. थोडक्यात सांगायचं तर अमेरिकेत चाललेली कायदेशीर प्रक्रिया आणि भारतातील धोरणात्मक निर्णय यांची विरोधकांकडून अत्यंत जवळून सांगड घातली जातीये. आरोप प्रत्यारोप, गुंतागुंतीचे आंतरराष्ट्रीय कायदे आणि अब्जावधी डॉलर्सच्या वाटाघाटींनी भरलेलं हे प्रकरण आता एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. यातून एक मोठा प्रश्न निर्माण होतो. अशा प्रकारच्या अभूतपूर्व कायदेशीर सेटलमेंटचा भविष्यातील आंतरराष्ट्रीय व्यापार आणि जागतिक राजकारणावर नेमका काय परिणाम होईल, हा नक्कीच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचे विचार खाली कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.